आज माझी मॉर्निंग खूप लवकर झाली होती, कारण की मी 6:30-6लाच उठून गेले होते आणि वेदर पण खूप मस्त होतं बाहेरचं. आणि आमची बाई तर सकाळी-सकाळी ऑलरेडी उठलेलीच असती. पाण्यामुळे ते इतका प्रॉब्लेम होतोय म्हणून उठलेच होते आणि काम करता-करता मी माझा हातही कापून घेतला होता. बरं ते जाऊ द्या. नंतर मी ठरवलं की बटाट्याचे पराठे खायचे. मग त्याच्यासाठी मी सर्व तयार करून ठेवलेलं होतं आणि साधं जी भाजी असती ती रेडी केली, पीठ वगैरे मळून घेतलं आणि छान असे पराठे करून घेतले होते. मी घरच्यांसाठी करत होते. नंतर मी 10-10:30 नंतर मग मी नाश्ता केला होता आणि त्यानंतर परत मी पराठे केले होते. मग संध्याकाळी फ्रेश होऊन आले आणि बाहेर बसली होती. मी हे म्हणत होती की थोडी-थोडी बारिश की स्मेल आ रही है मुझे, पण बारिश तो कुछ हुई नहीं. त्यानंतर हे फूल तोडलं मी. माझा असाच टाईमपास चालू होता, कारण की थंड हवा येत होती पण पाऊस तर काही येत नव्हता, म्हणून बसले होते अशीच बाहेर. आणि वातावरण बघा किती मस्त होतं, पण पाऊस काय आला नाही. बरं ते जाऊ द्या. रात्री मी दाल खिचडी बनवणार होती, त्यासाठी मी हे 3 प्रकारच्या डाळ घेऊन घेतल्या होत्या आणि ते टमाटर, कांदा, मिरच्या, कोथिंबीर हे सर्व घेतलं होतं आणि सर्वात आधी याला सर्व वॉश करून घेऊ आपण. आणि मग इथे कुकर ठेवत होतं, नंतर लक्षात आलं सिलेंडरच बंद आहे. ते चालू केलं. त्यानंतर सर्वात पहिले मी मिरच्या टाकून घेतल्या, त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, जिरं टाकलं त्यामध्ये आणि कांदा टमाटर टाकून त्याला चांगलं होऊ दिलं आणि हळद फक्त टाकली मी त्याच्यामध्ये. डाळ जे तांदूळ होते आपले ते, आणि लास्टला थोडी कोथिंबीर आणि मीठ टाका. मीठ टाकून त्याच्या 4-5 शिट्या घेऊन टाका. आणि लसूण बघितले किती मोठे, मला असे लसूण भेटले ना मोठेवाले, मला खूप आनंद होतो, कारण ते छोटे छोटे माझ्याकडून तर सोलल्या जात नाही. मला एक इरिटेट होतं लसूणपासून, पण हे एवढे मोठे होते एकदम मस्त वाटले सोलायला सुद्धा. मग इथं भात झाला होता, एक विसल पहिले काढून घेतली आणि आता त्याला परत कुकरला गॅसवर ठेवा. त्याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाक आणि दाल खिचडीमध्ये तडका हा मेन राहतो. लसूण, जे बेसिक मसाले, लाल मिरची, मॅगी मसाला सर्व टाकून लास्ट कोथिंबीर टाका आणि मस्तपैकी असा तडका द्याला. आवाज बघितला किती सुंदर असा आला आणि खायला इतकी मस्त झाली होती. दिसायला तर कशी दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा. लास्ट कोथिंबीर टाका. आणि मी ते पापड फ्राय करणार होते, माहिती आहे भाजायचे पापड आहे, पण मला तसे आवडत नाही म्हणून मी ते फ्राय करून घेतले. आणि अशी काय प्लेट दिसत होती माझी. कमेंटमध्ये पटकन सांगा की कशी दिसतीये. आणि रात्री मी तो स्कूटी चालवण्याचा प्रयत्न केला, जो की झाला नाही माझ्याकडून. त्यानंतर दीदी चालवत होती. बस असा काही होता आजचा दिवस. बाय.